आदिवासी विकास विभागाच्या सचिवांसोबत आदिवासी आंदोलक विद्यार्थ्यांची चर्चा फिसकटलेली आहे। त्यामुळे उद्यापासून पुन्हा एकदा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या विद्यार्थी संघटनांनी दिलेला आहे। गेले 2 दिवस आदिवासी विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते मुंबईत सरकारशी चर्चा करत होतं, परंतु आदिवासी विकास विभागाचे सचिव जे आहे त्यांच्याशी चर्चा फिसकटली। ते GR मागे घेण्यास तयार नाही आणि त्यामुळे आता हे विद्यार्थी आणखी आंदोलन तीव्र करणार आहे। प्रमुख मागणी आहे की 5 ऑगस्टचा जो GR आहे ज्यामध्ये 26 वर्ष वयाची अट घालण्यात आलेली आहे, त्यानंतर संशोधन करून, कारण की विद्यार्थ्यांची मागणी होती त्यामुळे संशोधन केलं, 30 वर्ष वयाची अट घातली, त्यावरही विद्यार्थी समाधानी नाही। तो GR रद्द करावा या मागणीवर हे सगळे विद्यार्थी ठाम आहे आणि त्यामुळे उद्यापासून आणखी आंदोलन तीव्र करणार असल्याचं सांगितलं जात आहे। काय सांगणार, चर्चा जी आहे ती 2 दिवस मुंबईत सुरू होती, काय झालं चर्चेत? सर, आदिवासी मंत्र्यांनी जसं सकारात्मक वृत्तीने त्यांनी आमच्या शिष्टमंडळाला मंत्रालयामध्ये बोलवले आहे, तर आमचे शिष्टमंडळ जो आहे त्यांच्या शब्दाला मान देऊन मंत्रालयामध्ये गेले आहे। आम्हाला अपेक्षा होते हे जे सर्व महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे, हे आंदोलन करत्यांना विश्वास होता की सरकार कुठेतरी विद्यार्थ्यांच्या प्रति आदर करेल किंवा नम्रतेने त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देईल, सकारात्मक उत्तर देईल। परंतु मला असं वाटत आहे की महाराष्ट्र सरकारने असं विद्यार्थ्यांवर का असं तिरस्कार करत असावा बा? ते तयार नाही ना मागे घ्यायला? हो, आदिवासी मंत्री आणि सचिव आयुक्त यांच्यासोबत तर काल सायंकाळपर्यंत पासून चर्चा चालू आहे आणि त्यांनी एक विलंब दिला होता की मला काही CM सरांसोबत चर्चा करून मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो। आणि आमचे जे शिष्टमंडळ आहे आज सकाळपर्यंत त्यांची वाट बघितली आहे आणि तेच वाट बघूनसुद्धा CM सरांची चर्चा करून CM सरांनी असं म्हणत आहे की मी तुमच्या मागण्याला मी मान्य करू, पण तुम्ही जेव्हा आंदोलन मागे घ्याल त्यावेळेस मी उद्यापासून काय भूमिका असणार आहे तुमची? आमची अट एकच आहे सर की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। जर समजा की आमचे उद्यापासून तर आमचे शिष्टमंडळ आल्यानंतर हा आंदोलनाचा भूमिका आहे तो अजून तीव्र करण्याचा प्रयत्न आहे। नक्कीच आंदोलन आणखी तीव्र करणार असं सांगितलं जात आहे या विद्यार्थ्यांकडनं। जी चर्चा होती आदिवासी विकास विभागाच्या सचिवांसोबत, ती चर्चा जी आहे ती फिसकटलेली आहे। ते GR मागे घेण्यासाठी तयार नसल्याची माहिती आहे। आधी आंदोलन मागे घ्यावं असं सांगितलं जात आहे, त्यामुळे हे विद्यार्थी आक्रमक आहे आणि उद्यापासून शिष्टमंडळ मुंबईतून निघालेलं आहे, ते नागपुरात परत येईल, त्यानंतर उद्यापासून हे आंदोलन आणखी तीव्र करणार असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।